आता मी नेहमी तुम्हाला वेगवेगळे एक्सरसाइज घेऊन येत असते तुमच्यासाठी. तुम्हाला जर पोटाचा घेर कमी करायचा आहे ना, खूप चांगल्या एक्सरसाइज आहेत ह्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पटकन जास्त वेळ नाही घालत, अजिबातच व्हिडिओला सुरुवात करते. एक्सरसाइज करायच्या आहेत आणि डाएट पण करायचं आहे आपल्याला. असं नाही की फक्त एक्सरसाइज करून पोट कमी होणार आहे, असं नाहीये. त्याच्यावर चरबी साचलेली ना, तो डाएट पण त्याच्याने जितक्या एक्सरसाइजचा फायदा होतो तितका डाएटचा देखील होतो. तर तुम्हाला 50-50% दोन्हीही करायचे, डाएट पण आणि वर्कआउट पण. तर या पोझिशनला झोपलेली आरामामध्ये, या पोझिशनला हात असे नेले कानाच्या मागे. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याच्याने होणार आहे आपल्या पोटाचा घेर कमी, आपली मांड्यांची साईज कमी. आता आपल्याला जर साईडचा फॅट कमी करायचा आहे तर आपण काय करू शकतो. या पोझिशनला आलो, थोडीशी अप्पर बॉडी उचलली. आता तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास आहे, मान तुमची दुखते किंवा त्रास आहे तुम्हाला मानेचा, तर तुम्ही अशाच पद्धतीने झोपल्या झोपल्या या पोझिशनला करू शकता किंवा स्किप देखील करू शकता. आता इथे मी मान उचललेली, माझी अप्पर बॉडी थोडीशी उचललेली पाठ. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलीज. खूप चांगला रिझल्ट भेटतो. साईड फॅट कमी होतो, मांड्यांची साईजही कमी होते पहिल्या एक्सरसाइज मध्ये सांगितलं, आणि पोटही कमी होणार आहे, साईड फॅटही आपला कमी होणार आहे. याच्यासोबत आपण कोणती एक्सरसाइज करू शकतो. तर हात या पोझिशनला नेलेले आहेत मी, ठीक आहे. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. खूप जास्त वरच्या पोटावरती दाब येतो, हातावरती तर ऑटोमॅटिक येतोच येतो. तर आपला पोटासाठी ही एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहे. आता करायची नेक्स्ट एक्सरसाइज. त्याच्यासाठी करायचं काय, याच पोझिशनला झोपले झोपले सगळे एक्सरसाइज आहेत आणि त्या सगळ्या आहेत पोटासाठी, आपल्या मांड्यांसाठी, आपल्या साईड फॅटसाठी. पण खास करून आपल्या पोटावरती जास्त फायदा सर्व एक्सरसाइजनी होणार आहे. तर या पोझिशनला हात नेले, एक पाय लांबून दिलेला आहे, ठीक आहे. हा एक पाय असंच असेल. जस्ट साईड फॅट, साईडला आपले असतं ना, इकडे इकडे घेर असतो जमा झालेला, त्याच्यासाठी. जस्ट 1 2 3 4 5. रिलीज. या पायाला लांबून द्यायचं आणि या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. दोन्ही साईडला मी 10-10 काउंट दाखवलं असेल, एका साईडला 5 काउंट दाखवलं असेल. तुम्हाला तसं नाही करायचे, तुम्हाला दोन्ही साईडला सेम पोझिशन ठेवायची आहे, सेम काउंट करायचे. 20चा 1 राऊंड, 20चे 2 राऊंड असं तुम्ही करू शकता. आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज. पाय लांबून दिलेले आहेत मी, या पोझिशनला आले, या पोझिशनला पाय उचलला आणि इथे या पोझिशनला पकडला. आता तुम्ही या पोझिशनला पकडू शकता, नाहीतर या पोझिशनला पकडू शकता. इथे पूर्ण मांडणीवरती पण प्रेशर येत आहे आणि आपल्या पोटावरती देखील येत आहे, हातावरती देखील येत आहे. 1 2 3 4 5. इथे पण तुम्ही पकडू शकता. 5 6 7 8 9 10 and release. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2. फक्त इथे गुडघे सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. 4 5 6 7 8 9 and 10. इथे पण तुम्ही पकडू शकता. रिलीज. खूप जास्त फायदा आपल्याला भेटतो ह्या एक्सरसाइजचा. आता नेक्स्ट एक्सरसाइज लास्ट. या पोझिशनला आलेली, हात असे घट्ट इथे करून घेतलेले. नेक्स्ट 1 2 3 4 5
6 7 8 9 10. साईडची चरबी पोटावरची लवकर कमी होणार आहे. आपल्या साईडचा फॅट असतो ना त्याच्यासोबत, साईडची गोळी आलेली असते त्याच्यासोबत आपला साईडचा पोटाचा फॅट आहे ना तो पण कमी होतो. आता ही सेकंड याचं व्हेरिएशन आपल्याला करायचं आहे, नाहीतर स्किप नाही करायचं याचं, म्हणून दाखवते. जस्ट या पोझिशनला वापस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. मला इतकी सवय असून देखील माझ्या पोटावर इतकं जास्त ताण येतोय, तर तुम्ही कराल तर तुम्हाला किती चांगला रिझल्ट हा नक्कीच भेटेल. आता ह्या एक्सरसाइज आपल्याला कधी करायच्या, तर या एक्सरसाइज आपल्याला सकाळी सकाळी खाली पोटाने केलेल्या आहे. एक्सरसाइज जास्त आपल्याला फायदा करणाऱ्या आहेत. तुमच्याकडे वेळ नाहीये, सकाळी तुम्हाला उठायला होत नाही, खाली पोटाने उठल्या तरी तुम्हाला पटकन पटकन कामं करावं लागतात, घरामध्ये जावं लागतं, करावं लागतं सगळ्या गोष्टी, तर तुमच्यासाठी तुम्हाला वेळ भेटत नाही सकाळी, तर तुम्ही जेवण झाल्यावरती 2 तासांनी 3 तासांनी संध्याकाळच्या टायमाला 5-6 वाजता पण हे एक्सरसाइज करू शकता. तुमच्याकडे जास्त वेळ आहे तुमच्या स्वतःसाठी, तर तुम्ही सकाळी पण आणि संध्याकाळी पण दोन्ही टाइम तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता. पोटाचा घेर खूप जास्त आहे ना, तर तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्कीच करायच्या. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पोटाचा घेर चुटकीमध्ये कमी करा, झोपल्या ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.